आदित्य ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना दिला धीर तर सत्ताधाऱ्यांना जमिनीवर येण्याचे केले आवाहन। शिवसेना युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बदनापूर तालुक्यातील अंबडगावसह मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अतिवृष्टी बाधित शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। गेल्या 2 दिवसात मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, संतोष सांबरे यांनी आज बदनापूर तालुक्यासह मराठवाड्यातील अनेक गावातील अतिवृष्टी बाधित शेतीची पाहणी केली। यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। हायवेवर जे संभाजीनगर मला कोणीतरी याची नोंद करून घ्या ना। जे जेव्हा तांडा आहे त्या ठिकाणी दानवे साहेब अक्षरशः माणसं ठेवायला जागा नाहीये आणि शासकीय जमीन पूर्ण पण तरी परमिशन मिळत नाही आम्हाला। ठीक आहे, आम्ही करून घेतो। पण आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे। सरकारकडून तशी अपेक्षा नाहीच आहे कोणाची, कारण गेल्या 2 वर्षात काही मदत झालेली नाही। तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत, तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा, या बांधावर या, कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत। आज शेतकरी हतबल झालेला आहे। आपण पाहतोय बागायतदार असतील आणि इतर ज्या शेती आहेत, खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे। आणि ही कथा ही काही नवीन नाहीये, पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झालेत। काल रात्री ऑर्डर निघालेली, आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे। मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर या आणि जी परिस्थिती ती पहा। सर, एकीकडे लाडकी बहीण सारख्या योजना राबवल्या जातात, मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होतंय। कोणतंही सरकार नाही, आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला। कोविडचा काळ चालू असताना देखील, अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती आली असेल, मग गारपीट असेल, सततचा पाऊस असेल, आम्ही मदत केली होती। बघा, सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते, पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं, धीर द्यावं हे आहे। आणि जे सरकार असतं, मायबाप सरकार असतं, त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे। साहेब, कर्जमुक्तीची तुम्ही मागणी करता? बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे लगेचची मदत येणं गरजेची आहे, ती झाली पाहिजे। अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत। हा दौरा जाहीर झाल्यानंतर काल रात्री सरकारने पंचनामेची ऑर्डर दिलेली आहे। पीक विमा कंपन्या आहेत, त्यांना सरकारने बोलून घ्यावं, त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा। ई पीक पाहणीची काय अडचण आहे? ई पीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं, एकतर ते लोकेशन पकडत नाहीये, दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा आहे। त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पीक पाणीचा ऍप भरण्यासाठी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्याच चक्रात अडकलेला आहे, पुढे काही त्याचं होत नाहीये। सर, दौऱ्यामध्ये तुम्ही आहात, विरोधी पक्ष नेते आहेत, मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत। ठीक आहे, ते सरकारची ती भूमिका असेल, पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत, काही अधिकारी आलेत। पण बघा, आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये। अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेलं शासन दरबारी। शासन काय करतंय, मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं